उपवासासाठी जसे साबुदाणा, बटाटा, भगर यापासून वेगवेगळे उन्हाळी साठवण्याचे पदार्थ किंवा पापड बनवतो, तसेच आज आपण बघणार आहोत पौष्टिक साठवणीतील उपासाचे सांडगे। त्यासाठी आपण घेणार आहे अर्धा किलो बटाटा। बटाटा नवीन असल्यामुळे सोलून घ्यायची गरज नाही। वॉश करताना बटाट्याची बरीचशी साले निघून जातात। किसलेल्या बटाट्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊ। पाण्यात मीठ घालून बटाटा बॉईल करताना त्यावर चाळणीत ठेवणार आहे 125 ग्रॅम साबुदाणा। मला आज सकाळी सांडगे करायचे होते, म्हणून मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता। बटाटा शिजवून आणि साबुदाणा वाफून झाला आहे। शिजवलेल्या बटाट्याला चाळणीत काढून पाणी निथळत ठेवू। अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून किसून घेऊ। यात घालणार आहे कच्ची पपई। कच्ची पपई सोलून बिया काढून किसून घेऊ। किसताना मोठ्या साईजच्या होल्सने किसायचे। किसल्यानंतर एक्स्ट्रा असलेले पाणी पिळून काढून घेऊ। हे पाणी आमटी, थालीपीठ, पराठा यासाठी यूज करू शकतो। आता यात घालणार आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची, तीळ, मीठ, साबुदाणा, बटाटा घालून व्यवस्थित मिक्स करून सांडगे तयार करून घेऊ। सांडगे कसे तयार करतात हे दाखवण्यासाठी मी टोमॅटोच्या सांडग्यांचा व्हिडिओ शेअर करत आहे। एक छोटा गोळा घेऊन हलकेच दाबून चपटे करून घेऊ। आपला सांडगा तयार आहे। सर्व सांडगे याच पद्धतीने करून घेऊ। 13-14 वर्षापूर्वी माझा दादा आउट ऑफ कंट्री होता, तेव्हा मावशी त्याला आवडणाऱ्या भाज्या निवडून काही कट करून वाळून त्याला पाठवायची। महाराष्ट्रात उन्हाची काही कमतरता नाही, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायची। पहिले सीझन प्रमाणे भाज्या फळे मिळायची, त्यामुळे साठवणीचे पदार्थ, वाळवणीचे वर्षभर टिकणाऱ्या गोष्टी करून ठेवायचे। आता याचे प्रमाण कमी झाले आहे, पण यावर्षी गरमागरम साबुदाणा खिचडी सोबत कुरकुरीत सांडगा खाऊन तर बघा।